वार्तांकन रोखठोक बातमी। जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कामकाजाचे पदभार बांधकाम विभाग 2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे आहे। मात्र बांधकाम 1 चे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी मुख्यालयातील साफसफाईचं टेंडर काढलं। यामुळे त्या विभागाचा अजब कारभार पुढे आला असून याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे दुर्लक्ष होत आहे। जिल्हा परिषदच्या मुख्यालयातील कामं करण्याचा पदभार बांधकाम 1 चे कार्यकारी अभियंता खराडे यांच्याकडे होता। मात्र तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाणे यांनी तो पदभार बांधकाम विभाग 2 चे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्याकडे दिला। तेव्हापासून मुख्यालयातील कामं कुलकर्णी पाहत आहेत। परंतु अधूनमधून बांधकाम 1 चे कार्यकारी अभियंता हे मुख्यालयातील विविध कामे मंजूर करत असल्याची माहिती समोर आली आहे। पदभार कुलकर्णी आणि कामं मंजूर खराडे करत असल्यानं दोन्ही अभियंत्यांमध्ये सातत्यानं वाद होत असून यावर तोडगा काढण्यासाठी ना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ना मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वेळच नसल्याचं दिसत आहे। दरम्यान जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन, अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर हे चांगल्या प्रकारे कामकाज करत असताना बांधकाम विभागाचे दोन्ही कार्यकारी अभियंत्यांमध्ये कायम धुसफूस होत असल्याचं बांधकाम विभागाबरोबरच जिल्हा परिषदेची बदनामी होतीये। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।